खालील उतारा विरामचिन्हांचा वापर करून सुस्पष्ट उच्चारासह व समजपूर्वक वाचन करा. 4 ओळी लिहिल्यास त्यात किती चुका, अक्षरशुद्धा किती गचाळ? मला सारे असेच म्हणतात. अक्षर सुधारण्यासाठी काय करावे हे मात्र कोणी सांगत नाही. सांगते ना, रोज फक्त 5 ओळी लिहित जा. एवढंच ना? अरे त्या नुसत्या उतरवायच्या नाही. त्यासाठी मन एकाग्र करून लिही, सावकाश लिही. प्रत्येक अक्षर वळणदार आलं पाहिजे. लिहिताना अशुद्ध लिहित नाही ना, यावर लक्ष ठेव. मी रोज व्यायाम करतो, उजळणी म्हणतो, पाठांतर करतो. तसेच हे देखील नियमाने करीन. सुधारेल ना माझं अक्षर? नक्की सुधारेल. छान. पण हाच उतारा विरामचिन्हांचा वापर करून व समजपूर्वक वाचल्यास तो अधिक प्रभावी वाटेल. मी आता तुम्हाला या उतार्याचे वाचन करून दाखवते. लक्षपूर्वक ऐका. 4 ओळी लिहिल्यास त्यात किती चुका, अक्षरसुद्धा किती गचाळ? मला सारे असेच म्हणतात. अक्षर सुधारण्यासाठी काय करावे हे मात्र कोणी सांगत नाही. सांगते ना, रोज फक्त 5 ओळी लिहित जा. एवढंच ना? अरे त्या नुसत्या उतरवायच्या नाहीत. त्यासाठी मन एकाग्र करून लिही, सावकाश लिही. प्रत्येक अक्षर वळणदार आलं पाहिजे. लिहिताना अशुद्ध लिहित नाही ना, यावर लक्ष ठेव. मी रोज व्यायाम करतो, उजळणी म्हणतो, पाठांतर करतो. तसेच हे देखील नियमाने करीन. सुधारेल ना माझं अक्षर? नक्की सुधारेल. अशा प्रकारे उतारा वाचत असताना योग्य चढ उतारासह व विरामचिन्हांचा वापर करून वाचावा. पुढील उतारा लक्षपूर्वक वाचा व प्रश्नांची उत्तरे सांगा. पुढील शब्द मोठ्याने वाचा व लिहा. आशीर्वाद, अभयारण्य, स्फूर्ती, आत्मभान, सत्याग्रह, स्वयंपाक, ख्रिसमस, सर्वत्र, ग्लास, व्हल्वा.